सरकारनं नो उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय। प्रत्येक पेट्रोल पंपावर या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाणार आहे। 1 जानेवारी 2026 पासून या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रात हा नवीन नियम लागू होणार आहे। पूर्वी सर्व गाड्यांना सरसकट पेट्रोल डिझेल उपलब्ध व्हायचे, पण आता हे एक कागदपत्र दाखवल्याशिवाय पेट्रोल डिझेल मिळणार नाही। सरकारने हा अतिशय कडक निर्णय घेतला आहे। पेट्रोल डिझेलच्या बाबतीत 4 कडक नियम लागू झालेले आहेत। हे 4 कडक नियम तुम्ही जाणून घ्या। जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन किंवा 2 चाकी गाडी असेल तर अतिशय अर्जंट ही माहिती पहा, कारण 1 जानेवारीच्या सकाळी तुम्ही जेव्हा पेट्रोल पंपावर जाल, तुमच्या खिशात पैसे असतील, तुमच्याकडे फोन पे, गुगल पे मध्ये पैसे असतील, पण तुम्हाला पेट्रोल पंपावर सरळ सांगितलं जाईल की तुमच्या वाहनाला पेट्रोल मिळणार नाही, तुमच्या वाहनाला डिझेल मिळणार नाही, कारण 1 जानेवारीपासून संपूर्ण राज्यात 4 नवे नियम लागू होणार आहेत। ही गोष्ट खरोखर घडणार आहे, कारण की सरकारने एक अतिशय महत्त्वपूर्ण कडक निर्णय घेतला आहे। 1 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्रात 4 असे नियम लागू होत आहेत, ज्यामुळे 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी अशा सर्व वाहनांना आणि त्यांच्या वाहन चालकांना मोठा धक्का बसणार आहे। आणि ही सगळी कार्यवाही एकाच दिवशी एका क्षणात सुरू होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर ही माहिती दुर्लक्षित केली, जर हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला नाही, तर तुम्हाला उद्या पंपावर उभे राहून हात जोडावे लागतील, तरीही तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणार नाही। आता कशा पद्धतीने हे नियमांचे पालन होणार आहे? कोणत्या वाहनांना 1 तारखेपासून पेट्रोल डिझेल मिळेल आणि कोणत्या वाहनांना मिळणार नाही? कोणते ते 4 नियम आहेत की जे प्रत्येक नागरिकाला पाळावे लागतील? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। राज्य सरकारचा हा अतिशय महत्त्वाचा नियम लागू झाला आहे, ज्यामुळे आता प्रत्येक गाडीला पेट्रोल डिझेल मिळणार नाही। सरकारने तपासणी करण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर अत्याधुनिक कॅमेरे बसवलेले आहेत। असे कॅमेरे आहेत की तुमची गाडी पेट्रोल पंपावर गेली की तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून तुमच्या वाहनाची माहिती केंद्र सरकारच्या डेटाबेसकडे जाईल। एका सरकारी डेटाबेसमध्ये ती माहिती तपासली जाईल आणि 3 सेकंदाच्या आत तुम्हाला पेट्रोल द्यायचे की नाही कसा संदेश येईल। पूर्वी हे सगळे नियम दिल्लीमध्ये लागू करण्यात आले होते आणि दिल्लीमध्ये 500 पेक्षा जास्त पेट्रोल पंपावर अशा प्रकारचे कॅमेरे बसवली होती, आणि ज्यामुळे एका महिन्यात 20 लाखांपेक्षा जास्त गाड्यांना पेट्रोल डिझेल नाकारण्यात आलं होतं। आता तीच कार्यवाही महाराष्ट्रात होणार आहे। महाराष्ट्रात आता पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून हे कॅमेरे कार्यरत होतील आणि सरळ हे मॉडेल लागू होणार। 1 जानेवारी 2026 पासून सर्व गाड्यांचे पेट्रोल डिझेल आता बंद होऊ शकते। 1 जानेवारी 2026 पासून जर तुम्ही पेट्रोल पंपावर कुठल्याही पेट्रोल पंपावर गेलात, तर तुमच्या गाडीची क्रमांक प्लेट स्कॅन होईल आणि क्षणार्धात ही माहिती उपलब्ध होईल की हे वाहन नियमानुसार मान्यता प्राप्त आहे की अपात्र। जर गाडी नियमांमध्ये बसत नसेल तर 1 थेंबही इंधन मिळणार नाही, हे अगदी स्पष्टपणे जाहीर करण्यात आले आहे। तुम्ही विचाराल, नियम म्हणजे नक्की काय? सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे EOL म्हणजेच एंड ऑफ लाईफ, म्हणजेच आयुष्याची समाप्ती। याचा अर्थ अशी वाहने जी खूप जुनी झाली आहेत, जास्त प्रदूषण करतायत, BS मानकांनुसार योग्य नाहीत, अशी वाहने रस्त्यावर चालत असली तरी त्यांना इंधन पुरवठा होणार नाही, हे अगदी स्पष्टपणे कळवण्यात आले आहे। दुसरा नियम आहे प्रदूषण प्रमाणपत्र नाही, इंधन नाही। जर तुमच्याकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC नसेल तर इंधन मिळणे थेट थांबेल, त्यावर कोणतीही सवलत नाही। तिसरा नियम आहे नंबर प्लेट स्कॅन झाल्यावर गाडीवर प्रलंबित दंड असल्यास, गाडी प्रदूषण गटात समाविष्ट होत नसल्यास किंवा वाहनाच्या नोंदणीत काही अडचण असल्यास इंधन मिळणार नाही। हे सर्व नियम अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तपासले जातील। याचा अर्थ पंपावर कोणताही कर्मचारी तुम्हाला चौकशी करणार नाही किंवा तपासणार नाही। यंत्रणा स्वतःच ठरवेल की वाहनाला इंधन द्यायचे की नाही। दिल्लीमध्ये याची चाचणी झाली आणि काही महिन्यात लाखो वाहनांना इंधन मिळणे थांबले। आता महाराष्ट्रातही हीच कार्यपद्धती सुरू होणार आहे। सुरुवातीला मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या हद्दीत हा नियम लागू होईल आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात। या सगळ्यामुळे लोकांना आता आपली गाडी कोणत्या स्थितीत आहे, कागदपत्रे अद्ययावत आहेत का, प्रदूषण प्रमाणपत्र वेळेत घेतले आहे का, हे तपासावे लागणार आहे। कारण शासनाचे म्हणणे स्पष्ट आहे, वायू प्रदूषण कमी करायचे असेल तर कठोर धोरणे लागू करणे आवश्यक आहे। हळूहळू आता रस्त्यावरून जुनी वाहने काढली जाणार आहेत, कारण दिल्लीमध्ये हजारो वाहने थेट जप्त करण्यात आली होती। महाराष्ट्रातही
डेटाबेसमध्ये नोंदणी झाल्यानंतर दंडात्मक कार्यवाही होण्याची शक्यता आहे. आता पुढे आपण जाणून घेऊ कोणत्या गाड्यांना सर्वात जास्त धोका आहे. EOL म्हणजे नेमके काय? प्रदूषण प्रमाणपत्र नसल्यास काय परिणाम होईल? कोणत्या जिल्ह्यात सुरुवात होणार आहे आणि तुमची गाडी कशी सुरक्षित ठेवायची हे सर्व सविस्तर सांगतो. आता आपण त्या टप्प्यावर येतो जिथून संपूर्ण राज्यातील वाहन चालकांसाठी परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलणार आहे. कारण 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या या नियमांमुळे अनेक गाड्या रस्त्यावर असूनही इंधनासाठी अयोग्य ठरतील. दिल्लीमध्ये जेव्हा हे नियम लागू झाले तेव्हा 4 लाखांपेक्षा जास्त वाहनांना एका दिवसात इंधन मिळणे बंद झाले होते. तेव्हा अनेकांना वाटले होते की ही केवळ राजधानीपुरती योजना आहे. पण महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे की प्रदूषण नियंत्रण, धूरकण कमी करणे आणि वाहन तपासणी प्रणाली सुधारण्यासाठी आता राज्यातही हे नियम जागरूकतेने पाळले जाणार आहेत. दिल्लीमध्ये हे लागू झाल्यावर लोकांना विश्वासच बसत नव्हता की मशीन एका क्षणात इंधन बंद करतील. पण काही दिवसांतच हा निर्णय इतका निश्चित झाला की लोक स्वतःच PUCच्या रांगेत उभे राहू लागले. आता महाराष्ट्रातही स्थिती तशीच होणार आहे. पेट्रोल पंपांच्या प्रवेशद्वारावर स्कॅनर उभे असणार. त्या स्कॅनरला तुमची नंबर प्लेट दिसली की तुमच्या गाडीचा एक तपशील समोर येणार. त्यामुळे हे नियम सुरू होण्याआधीच लाखो लोकांकडून प्रदूषण प्रमाणपत्र काढले जात आहे. कारण नव्या प्रणालीत प्रदूषण प्रमाणपत्र नाही, इंधन नाही हा नियम लागू होणार आहे. तुम्ही विचाराल हे सगळं अचानक का? कारण महाराष्ट्रातील शहरांमध्ये वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचत आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि इतर शहरांमध्ये हवेतील धूळ यापूर्वी कधी नव्हते इतके वाढले आहेत. शालेय मुलांमध्ये, ज्येष्ठांमध्ये आणि श्वसनाचे रोग असणाऱ्या लोकांमध्ये त्रास वाढतोय. त्यामुळे शासनाकडे कठोर नियम बनवण्याशिवाय पर्याय नव्हता. लोक सुरक्षित राहावेत, हवा शुद्ध राहावी आणि वाहन प्रदूषण कमी व्हावे या तिन्ही कारणांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. या नियमाचा एक मोठा भाग म्हणजे मान्यताप्राप्त वाहन सूची. राज्य शासन अशा वाहनांची यादी तयार करत आहे जी सुरक्षित आहेत, प्रदूषण मानकांना अनुसरून आहेत आणि ज्या वाहनांना इंधन देणे योग्य आहे. या यादीत येण्यासाठी फक्त 3 गोष्टी आवश्यक आहेत: वाहनाची नोंदणी योग्य, प्रदूषण प्रमाणपत्र वैध आणि वाहन EOL श्रेणीत नसलेले. इतके पूर्ण झाले की तुमचे वाहन स्कॅनरमध्ये ग्रीन सिग्नल मिळवतो आणि इंधन मिळते. मात्र ज्या वाहनांना रेड सिग्नल लागतो त्यांना इंधन मिळत नाही. त्यांना सर्वप्रथम PUC काढावा लागतो किंवा गाडी EOL श्रेणीत असेल तर ती गाडी रद्द करावी लागते. या निर्णयानंतर स्क्रॅपिंग केंद्रांमध्येही मोठी वाढ झाली आहे. जुनी गाडी बदलून नवीन घेण्याकडे लोक वळत आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सगळी प्रक्रिया अचानक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय लागू होणार नाही. पण 1 जानेवारी 2026 पासून हे नियम अधिकृतपणे सुरू होतील. सुरुवातीच्या काही दिवसांत कॅमेरे आणि स्कॅनर केवळ निरीक्षणासाठी चालतील, पण त्यानंतर गाडीच्या स्थितीनुसार इंधन दिले जाईल. या नियमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रस्त्यावरून धूर सोडणाऱ्या, आवाज करणाऱ्या, प्रदूषण करणाऱ्या गाड्या कमी होतील. रात्रीच्या वेळीही शहरात हवा स्वच्छ जाणवू लागेल आणि प्रदूषण घटल्यामुळे श्वसनाचे रोग कमी होतील. याचसोबत दुसरा फायदा म्हणजे वाहन तपासणी व्यवस्थित केल्यामुळे गाड्या अधिक सुरक्षित होत जातील, अपघात कमी होतील. शासनाचे म्हणणे आहे की पुढील काही महिन्यात जे वाहन या नियमांच्या बाहेर पडतील त्यांच्यावर मोठा दंड लावला जाईल. त्यामुळे आता प्रत्येक वाहन चालकासाठी PUC, नोंदणी, विमा आणि गाडीची तांत्रिक स्थिती योग्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही आता विचार करत असाल, माझी गाडी यात उत्तीर्ण होईल का? अगदी साधे उत्तर आहे. जर तुमचे वाहन नवीन असेल, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध असेल आणि नोंदणी व्यवस्थित असेल तर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. स्कॅनर तुम्हाला लगेच ग्रीन मार्क देईल. पण गाडीची एकही गोष्ट प्रलंबित असेल तर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे लोकांनी वाहनाची कागदपत्रे तपासणी सुरू केली आहे. प्रदूषण तपासणी केंद्रांवर रांगा लागल्या आहेत आणि पेट्रोल पंपही या नियमांची तयारी करत आहेत. ही सर्व प्रक्रिया पाहिल्यावर स्पष्ट होतं की महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या कठोर नियमांची अंमलबजावणी होत आहे. पण त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाच होणार आहे. स्वच्छ हवा, सुरक्षित वाहन आणि प्रदूषणमुक्त शहर. आता या व्हिडिओचा शेवट करताना एकच सांगतो की 1 जानेवारी 2026 पासून पंपावर जाणार असाल तर तुमच्या गाडीचा प्रत्येक कागद व्यवस्थित असायला हवा. प्रदूषण प्रमाणपत्र अद्ययावत ठेवा, नोंदणी योग्य ठेवा आणि गाडी सुरक्षित ठेवा. अन्यथा पंपावरून रिकाम्या हातानेच परतावे लागेल. आता या माहितीनुसार तुम्ही पटकन कार्यवाही करायची आहे. जे नियम सांगितलेत त्या नियमानुसार वागायचं आहे. अन्यथा कुठल्याही प्रकारे तुम्हाला पेट्रोल डिझेल देऊ नका असे स्पष्टपणे सांगितले आहे. आता सरकारने जे हे नियम लागू केले आहे याविषयी तुमचे नेमकं मत काय आहे? हे खरंच फायदेशीर असणार आहे की सर्वसामान्यांचा याच्यामध्ये तोटा होणार आहे? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.